आपल्या क्रांतिकारक गीतांनी आणि पोवाड्यांनी महाराष्ट्रामध्ये ज्यांना ओळखलं जातं ते सचिन माळी आणि शीतल साठे हे दाम्पत्य माझ्यासोबत आहेत। आणि आज ओबीसी महामोर्चा जो नागपुरात निघतोय त्या ओबीसी महामोर्चामध्ये ते फक्त परफॉर्मन्स करणार नाही आहे तर याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा आले। सचिनजी, एक कलावंत म्हणून या ठिकाणी आलात की ओबीसी आरक्षणासाठी लढणारा एक कार्यकर्ता म्हणून? खरं तर आम्ही ओबीसी आरक्षणाच्या लढ्यातले एक सांस्कृतिक शिलेदार म्हणून आम्ही काम करत आहोत। आणि ओबीसी लढ्याची जी गाणी आहेत खरं तर मंडल आयोगावर वामनदादा कर्डकांनी गाणी लिहिली होती आणि त्यानंतर नव्यान महाजलशाच्या माध्यमातून शाहीर शीतल साठे आणि मी शाहीर सचिन माळी आम्ही काही गाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि ओबीसींचं जे काही राजकीयकरण होत आहे त्या प्रक्रियेमध्ये आम्ही आमच्या गाण्यातून ओबीसींना जागृत करण्याचा प्रयत्न करत आहोत। आज जेव्हा हा ओबीसींचा आरक्षणाचा हा लढा दिला जात आहे तर कुठेतरी मराठा आरक्षणासंदर्भातला विषय निघाला, त्याच्यानंतर हा विषय निघालेला आहे। कुठेतरी एकाचा काढून दुसऱ्याला देणं हा मूळ मुद्दा कुठेतरी या संपूर्ण याच्या मागे आहे। तुम्हाला काय वाटते की मराठ्यांना आरक्षण देताना ओबीसींचं आरक्षण काढणं आणि मराठ्यांचे काही लोकांनी ओबीसी मधूनच आम्हाला आरक्षण हवा हा हट्ट धरणं? खरं तर ही खरी शोकांतिका आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा समाज आणि ओबीसी समाज यांच्यामध्ये एक प्रचंड मोठी कळवंड लागलेली आहे, एक मोठं भांडण लागलेलं आहे। आणि त्याचं कारण असं आहे की मराठा समाजानं आरक्षणाची मागणी केली। खरं तर ओबीसींनी मराठा समाजाच्या आरक्षणाला कधी विरोध केलेला नव्हता, आजही केलेला नाही। पण मराठा समाजाने जेव्हा अशी मागणी केली की आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे तेव्हा मात्र ओबीसीने सांगितलं की बाबांनो असं करू नका, तुम्ही तुमचं वेगळं आरक्षण घ्या, आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही घुसू नका। आणि याच्यावर आम्ही म्हणजे बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा छगन भुजबळ साहेब असतील यांनी सातत्याने मांडणी केलेली आहे। आता वडेट्टीवार साहेब पण बोलत आहेत। तर आमची मांडणी ही आहे की ओबीसीच्या आरक्षणाचं ताट वेगळं ठेवा आणि मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट वेगळं ठेवा। ह्याचं कारण असं आहे की मराठा समाजामध्ये जरी गरीब मराठी असले तरीही या महाराष्ट्रामध्ये सत्ताधारी जात म्हणून मराठ्यांच्याकडेच बघावं लागतं। साखर सम्राट मराठा समाजातून आहेत, शिक्षण सम्राट मराठा समाजातून आहेत, सहकाराची सगळं जाळं मराठा समाजाच्या ताब्यात आहे। आणि अशा वेळेला मराठा समाजातल्या गरिबांना न्याय मिळण्यासाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद केली गेली पाहिजे, की वेगळा प्रवर्ग करून त्यांच्यासाठी आरक्षण दिलं पाहिजे। त्या गरिबांच्या अश्रूंना कधीच आम्ही नाकारलेलं नाही, त्यांचे अश्रू पुसलेच पाहिजेत। पण हे अश्रू पुसत असताना जर ओबीसींच्या ताटामध्ये मराठा समाजाला जेवायला बसवलं तर ओबीसींना जे अत्यंत कष्टानं आणि संघर्षानं जे आरक्षण पदरात पडलेलं आहे ते आरक्षण निघून जाण्याचा धोका आहे। आणि जे काही प्रतिनिधित्वसुद्धा जे आता मिळतं आहे ते सुद्धा नष्ट होण्याची शक्यता आहे। म्हणजे झेडपीला, पंचायत समितीला, महानगरपालिकेला, नगरपालिकेला एकही ओबीसी पुढच्या काळामध्ये तुम्हाला सभागृहात दिसणार नाही अशी कंडिशन होऊ शकते। तर हा मोठा सामाजिक धोका यातून निर्माण होऊ शकतो। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्ही कलाकार आहोत, आम्ही अत्यंत नम्रतेने सांगतो की मराठा समाजाला आम्ही विनंती पण करतो की बाबांनो तुम्ही तुमच्या स्वतंत्र आरक्षणाची लढाई करा। तुम्ही ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली तर ह्या महाराष्ट्रामध्ये जाती संघर्षाची भूमिका तयार होईल, जाती युद्धाची परिस्थिती निर्माण होईल। आणि संविधानानं आपल्याला सगळ्यांना, आम्ही सगळे भारताचे लोक, आम्ही सगळे नागरिक म्हणून आम्हाला जे एक केलं होतं तर त्या एकतेलाच कुठेतरी धोका निर्माण होईल। आणि ही जाती व्यवस्था ह्या लोकशाहीला सगळ्यात जास्त घातक ठरते आहे असं पण आम्हाला दिसतं आहे। आणि म्हणून आम्हाला चिंता वाढते आहे। आणि म्हणून आता आमचं एक नवीन गाणंसुद्धा येतं आहे की जाती जातीत लागलाय दंगार आणि आंब्यानं पाडलाय आंबार, ते गाणं लवकरच आम्ही रेकॉर्ड करणार आहोत। तर हा संघर्ष टाळावा, ओबीसींचं आरक्षण अबाधित राहावं यासाठी आम्ही या शाहिरी जलशाच्या माध्यमातून प्रबोधन करायचं काम करतो। कोणी जाती जातीमध्ये भांडण लावलं नाही, कुणा व्यक्तीचं नाव आपल्याला घेता येणार नाही यामध्ये किंवा कुठल्या एका यंत्रणेने हे केलेलं आहे असं नाही आहे। पण ही जी मागणी जशी आली मराठा समाजाकडून तर मराठा समाजाच्या बाबतीत म्हणजे मराठा समाजाचा एक असा गैरसमज आहे की आम्ही मराठा समाजाच्या विरोधात आहोत। सर्व मराठा बांधवांना माझे हात जोडून कळकळीची विनंती आहे, कलावंत म्हणून आम्ही देशाचे आहोत, आम्ही राष्ट्राचे आहोत, आम्ही एका जातीचे कलावंत नाही, आम्ही एका जातीच्या बाजूने बोलणारे कलावंत नाही। परंतु आमचा पायंडा असा राहिला आहे की जेव्हा जेव्हा कुठल्या जातीवर, धर्मावर, वर्गावर अन्याय होतो त्या अन्यायाच्या बाजूनं, अन्याय होणाऱ्यांच्या बाजूनं, वंचितांच्या बाजूनं आम्ही उभे राहता आलेलो आहे। ही आमची भूमिका राहिली आहे शाहीर म्हणून, कलावंत म्हणून। आज जसा ओबीसींवर अन्याय होत असेल तर मग आम्ही ओबीसींच्या बाजूनं आहोत। आणि गरीब मराठा जे शिक्षणासाठी आज आरक्षण मागतायत ते काय म्हणतायत की आम्हाला शिक्षणासाठी आरक्षण पाहिजे, आमची बरोबरी करायला 7 पिढ्या जातील।
शिक्षणासाठी आरक्षण आपण मागता आहात तर त्या आरक्षणाच्या पाठिंब्याला आम्ही उभे आहोत शाहीर कलावंत म्हणून. परंतु ओबीसीमधून जे मागतायत तर ते शक्य नाही आणि तसं सामाजिक मागासलेपणही सिद्ध करणं शक्य नाही. म्हणून ज्याचं त्याचं ताट वेगळं, कुणी कुणाच्या ताटात बसू नका, स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. ओबीसीमध्ये इतक्या जाती आहेत, त्या गरीब आहेत, वंचित आहेत, शोषित आहेत. ओबीसीमधल्या 4-5 बोटावर मोजण्या इतक्या जर जाती सोडल्या, ज्यांची संख्याही प्रबळ आहे आणि ज्यांचं सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या थोडंसं ते लाभार्थी आहेत असं म्हणू शकतो आपण, परंतु ओबीसी मधल्या खालच्या मायक्रो ओबीसीच्या जाती आहेत, त्यांना कसलाही सत्तेचा लाभ काय, सामाजिक पण त्यांना सुरक्षितता अजून नाही. तर ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जर तिथे आपण असुरक्षितता निर्माण केली तर रिॲक्शन ही येणारच आहे आणि ही जेन्युइन रिॲक्शन आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हे काहीतरी भांडण लावण्यासाठी ओबीसी आता सगळ्या जातींची घडी विस्कटवण्यासाठी ओबीसी रस्त्यावर आलाय असं झालेलं नाही. हे पहिल्यांदा मला म्हणजे इकडे क्लिअर करायचं आहे. सचिनजी, तुम्हा दोघांना तुमचे क्रांतिकारक विचार, कधीतरी एक कडवी डावी विचारसरणीची पाठीराखे तुम्ही होते, आता आरक्षणाच्या या लढाईमध्ये आहे. तुम्हाला काय वाटते, थोडीशी ते क्रांतिकारक विचारांची आवश्यकता आरक्षणाच्या लढाईमध्ये आहे की काय वाटतं? नाही, पहिली गोष्ट तर मी तुम्हाला म्हणजे क्लिअर करू इच्छितो की आम्ही कुठल्याही कडव्या डाव्या विचारांचे समर्थक नाही आहोत. किंबहुना आम्ही आमच्या शाहिरी जलशातून हे सांगत आलेलो आहोत की या देशाला संविधानाची गरज आहे आणि नक्षलवाद जो आहे, ज्याचा आरोप आमच्यावर झाला होता, तर नक्षलवाद ह्या देशासाठी घातक आहे आणि सगळ्या तरुणांनी, बहुजन समाजांनी नक्षलवादापासून सावध राहिलं पाहिजे. कारण हे तरुण फसतात आणि त्यांची करिअर उद्ध्वस्त होतात. आता आमच्यासारखे खूप कमी लोक आहेत की जे ह्या सगळ्याला फेस करून परत उभा राहण्याचा प्रयत्न करतायत, धडपडत आहेत, पण आजही आम्हाला त्याचा त्रास सहन करावा लागतो. आमच्याबद्दल सातत्यानं ट्रोलिंग करताना सुद्धा हाच मुद्दा वापरला जातो. पण आम्ही नक्षलवादाच्या विरोधामध्ये ठाम आहोत. नक्षलवाद ह्या देशाला घातक आहे, इतकी स्पष्ट भूमिका मी माझ्या पुस्तकातून 2-3 पुस्तकामध्ये पण मी त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे आणि प्रत्येक कार्यक्रमामधून आम्ही जाहीररित्या हे मांडत आलेलो आहोत. आणि राहिला मुद्दा आता ओबीसीचं, तर तुम्हाला मी खरं सांगू का, ओबीसींचं दुखणं खूप मोठं आहे. ओबीसींच्या अशा जाती आहेत, आता अशा काही मदारी जाती आहेत, डोंबारी जाती आहेत की त्यांच्याकडं जातीचा दाखला नाही, आधार कार्ड नाही, रेशन कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, त्यांच्याकडे कार्डच नाही. आता मराठा समाजाला आरक्षण पाहिजे आहे. आता काही लोक खाडाखोड करून ज्यांनी कुणबीमधून दाखला घेतला आहे, एका दिवसामध्ये त्यांच्या हातामध्ये दाखले आले. एका दिवसात ज्या दिवशी अर्ज दाखल केला आहे त्या दिवशी जातीचा दाखला प्रमाणपत्र हातात मिळालेलं आहे. आणि आमचा ओबीसी बांधव जो आहे, भटकतोय, NT-DNT मधला आहे, त्याच्याकडं स्वातंत्र्याला 75 वर्षे लोटली तरी या देशाचं नागरिकत्वाचा सुद्धा दाखला नाही. जातीचा दाखला तर खूप नंतरचा आणि जातीच्या आरक्षणाचा फायदा तर खूपच नंतरचा. आणि म्हणून मंडल कमिशननं जे आमच्या डोळ्यातलं दुःख बघितलं होतं ओबीसींच्या, त्या दुःखाला कुठंतरी वाचा फुटली पाहिजे आणि शासनाने याचा विचार केला पाहिजे. शासनानं एकाला खुश करण्यासाठी दुसऱ्याच्या पोटावर लात मारली नाही पाहिजे. आणि म्हणून आमची विनंती आहे, सरकारला पण विनंती आहे, सामाजिक आंदोलन करणाऱ्यांना पण विनंती आहे की बाबांनो, तुम्ही असा अन्याय करू नका, कुणाच्या पोटात मारू नका. कारण ही खूप गरीब लोक आहेत, शोषित पीडित लोक आहेत, वंचित लोक आहेत आणि ह्या वंचितांच्यावर अन्याय करू नका. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हेच वंचित लोक होते, हेच शोषित पीडित होते, जे शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून लढले. स्वराज्य बनवताना आमचे भैरजी नाईक होते, स्वराज्य बनवताना आमचा जीवामाल होता, शिवाकाशीद, हे सगळे 18 पगड जातीचे लोकांनी स्वराज्य बनवलं. किंबहुना शिवाजी महाराज असताना आम्ही सुद्धा मराठे होतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला सगळ्यांना एका लाईनीत, एका पंक्तीत बसवलं. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आणि माता जिजाऊ गेल्यानंतर मात्र ह्या सगळ्या प्रस्थापित, सगळ्या धनदांडग्यांनी, जात दांडग्यांनी, रान दांडग्यांनी आम्हाला पुन्हा आमच्या जातीत ढकलून दिलं आणि आम्हाला पुन्हा शूद्र, अतिशूद्र, वंचित, अस्पृश्य बनवून टाकलेलं आहे. आणि आज बघा तुम्ही, नाभिकांच्यावर हल्ले चालू आहेत, माळ्यांच्यावर हल्ले चालू आहेत, वंजाऱ्यांच्यावर हल्ले चालू आहेत, एकमेकांच्यात जातीयुद्ध सुरू झालेलं आहे. आणि म्हणून ह्या शोषित पीडितांना न्याय मिळावा, ह्या देशाचं संविधान अबाधित राहायचं असेल तर ह्यातनं तोडगा निघाला पाहिजे, अशी आमची शाहीर म्हणून भूमिका आहे. आम्ही मराठा समाजाला दोष देत नाही, त्यांचं शेतीचं उद्ध्वस्तीकरण झालं हे मान्य आहे, पण शेतीच्या उद्ध्वस्तीकरणासाठी ओबीसीच्या ताटातलं मागणं हा काय पर्याय असू शकत नाही. आणि मराठा समाजाचे सुद्धा PB सावंत, जे जस्टिस सुप्रीम कोर्टाचे होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की असं आरक्षण मिळू शकत नाही. ज्यांनी इंदिरा साहनी खटल्यामध्ये PB सावंत 9 खंडपीठ जे होतं सुप्रीम कोर्टाचं, 9 न्यायाधीशांचं, त्या खंडपीठामध्ये होते, त्यांनी सांगितलं, पण त्यांना मराठा क्रांती मोर्चातून राजीनामा देण्याची बारी ह्या लोकांनी आणली आणि चुकीची लोक त्या नेतृत्वस्थानी आलेले आहेत असं आम्हाला वाटतं. खरं नेतृत्व करणारे जे बुद्धिजीवी आहेत, साळुंके असतील, प्रवीण दादा असतील, खेडेकर साहेब असतील, हे खरे बुद्धिजीवी लोक होते. हे लोक गेले बाजूला आणि ज्यांना काहीच ज्ञान नाही, जे अज्ञानी आहेत आणि आडमुठेपणानं करतायत, असे लोक आल्यामुळं जातीचा भडका उडलेला आहे.
शीतलताई, एक अखेरचा प्रश्न, कदाचित तुम्ही टाळणार तो प्रश्न, पण महाराष्ट्राला ऐकायला आवडेल. जे काही मागे झालं होतं ते विसरून आता तुम्ही पुढे निघाले, एक प्रशासनाने जे ठपका ठेवला होता ते सगळं विसरून आता पुढे निघाले. हो नक्कीच. म्हणजे त्या ठपक्यावरून आम्ही थांबलो किंवा आम्हाला काही खीळ बसली असं अजिबात झालं नाही. आमच्या भूमिका स्पष्ट आहेत. आम्ही देशाला जोडण्याचं काम करणारे लोक आहोत. तोडण्याच्या ज्या ज्या फिलॉसॉफीज आहेत त्या सगळ्या फिलॉसॉफीजच्या आम्ही विरोधात आहोत. या देशाला संविधानिक मार्गानंच जोडलं पाहिजे आणि संविधानाचा मार्ग हाच एक चांगला आणि योग्य मार्ग आहे, हेच आम्ही आमच्या शाहिरीतून सांगतोय. तर शाहिरीच्या माध्यमातून आणि गीतांच्या माध्यमातून या ओबीसी आरक्षणासंदर्भातल्या आंदोलनामध्ये अनेक लोक येतात आणि त्याच्यामध्ये सचिन माळी आणि शीतल साठे हे दाम्पत्यसुद्धा सहभागी झालेले आहे. आणि सनदशीर मार्गाने आरक्षण वाचला पाहिजे आणि सोबतच मराठ्यांना आरक्षण द्यायचं असेल तर तो कायदेशीर मार्गाने दिला पाहिजे, अशी भूमिका ते स्पष्ट करतात. कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.